तर मंडळी अशा पद्धतीने आता तुम्ही पाहू शकता आपल्या पुण्यातले 2-3 दिवसा प्रवास अतिशय छान पद्धतीने झालेला आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आमचे बंधू आणि आमचे केशव महाराज दोघं या ठिकाणी सोडायला आलेले आहेत. सुंदर पद्धतीने आता या ठिकाणी गाडीतून घेऊन पाण्याची बॉटल घेऊन या ठिकाणी मस्त आता आपल्याला इथून आपल्या लांबीच्या दिशेला जायचं आहे. सुंदर अशी शिल्पर गाडीतून काढून तिकीट इथून आपण डायरेक्ट गावात जाणार डायरेक्ट गावामध्ये गाडी जाणार दिवसाचा आता फुल एन्जॉय या ठिकाणी जिल्ह्यात झालेला आहे. उद्या आपापले कामं आपल्या गावात जायचं करायचं. चला जावा मग आता मध्ये गाडी आहे म्हणून असं जातो फुल AC हां पांगडा 4 लाईटिंग हो का नंतर अशा पद्धतीने पाहतात तर आपल्याच गावाकडे या ठिकाणी आपले मित्र आहेत तिकीट करण्यासाठी पुण्यात आपली माणसं म्हणली की आपल्याला आपण अशा पद्धतीने सुंदर पाहतात ट्रॅव्हल्स आहे अशा पद्धतीने थोड्या वेळामध्ये आपल्याला आता गावाकडे जाणार आहोत. गावाकडे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला नक्कीच सांगेन की आपण काय तोपर्यंत आपण जरा आराम करायचा आता इथं. म्हणजे अशा पद्धतीने जर पाहत असाल तर गाडीची पहिली सीट या ठिकाणी आपण स्लीपरची बुक करून अतिशय नंबर वातावरणामध्ये पावसामध्ये आपण आपल्या लांबजणला चालावं पुण्यात निघाला पुण्याच्या बाहेर निघालं 11:30 वाजले कारण मी बसून खराब सरू काय निघाल्यानंतर थोडं आता गाडी पुढल्या साईडला गेल्या आपल्याला थांबणार आहे जे की हळदचा लास्ट स्टॉप आहे तिथं जरा उतरून खाली विचार केले की जरा जाऊन खाली फिरून येऊ कारण आता बसल्याच्या नंतर आता आपण बराच वेळ थांबणार आहोत. अशा पद्धतीने थोड्या वेळ थांबते तोपर्यंत तो मोबाईल आहे माझा जरा मोबाईल घेतो जेणेकरून आपला मोबाईल दुसरं कोणतरी घेऊन येईल. चला तर म्हणजे अशा पद्धतीनं मोबाईल आपला दुसरावाला जुनावाला मोबाईल आहे जाऊ जरा नंतर लवकरच छान पद्धतीनं आपला सकाळी उद्याची सकाळ आपल्या छत्रपती शिवाजी महाराजचं लांबजना पाठी गॅस सकाळ आपला काय अशा पद्धतीने मंडळी तुम्ही पाहू शकता. आत्ताच या ठिकाणी गाडी मला सोडून गेलेली आहे लांबजण्यात आपल्या कारण यावेळेस गाडी लांबजना पाठीची नाही तर लांबजना गावात ती पकडतो मग काय सुंदर पद्धतीने अतिशय छान सकाळ आपल्या गावात आलं की आपुलकीचं नातं या ठिकाणी सांगायची गरज नाही. काय मस्तपैकी बघा घेऊन सुंदर पद्धतीनं आता चालू होतं आपापली मंडळी. राम राम. अशा पद्धतीनं झालं चालू आपलं सकाळपासूनच मस्तपैकी बघा सुंदर गाव अतिशय छान आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या गावात शांतही असणारं वातावरण जे की आदर्श आहे सिटीला कधी बी अर्ध्या रात्री निघालतो आता हळूहळू. चला आता घरी सारी वाट बघत असते माळीन माशीच काम करलं आहे सकाळी उठल्यापासून. चला मंडळी जाऊ घरला. कसं वाटलं छोटासा पुण्याचा आणि आपल्या लांबचा छोटासा ब्लॉग नक्की सांगा.